हा वाड्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे। या ठिकाणावरून आपण लखुजी जाधव यांचा वाडा आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे जे जन्मस्थळ आहे वाड्यात ते या ठिकाणी जाण्याचा आपण त्यापूर्वी वाड्याविषयी किंवा राजे लखुजी जाधव यांच्याविषयी एक माहितीचा बोर्ड पुरातत्व संग्रहालयानं या ठिकाणी लावलेला आहे। तो आपण बघू शकतो। हा वाड्याचा मागचा बाहेरचा भाग आहे। या ठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊंचा स्टॅच्यू पण या ठिकाणी लावलेला आहे। या ठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष वगैरे होते, परंतु ते आता सद्यस्थितीमध्ये ते जीर्ण झाल्यामुळे किंवा जुने झाल्यामुळे ते काढून नव्यानं पुनर्निर्माण किंवा हे करण्याचं काम चालू आहे, नवीनीकरण करण्याचं काम चालू आहे। आपण पाहूया पुरातत्व संग्रहालयाचं बोर्ड आणि त्यानंतर वाड्यामध्ये जाऊया। हा बघू शकतो आपण पुरातत्व संग्रहालयाने या ठिकाणी या स्मारकाची जी माहिती आहे राजे लखुजीराव जाधव यांच्याकडे ही या ठिकाणी लावलेली आहे। जे महाराष्ट्राचे डायरेक्टर आहेत पुरातत्व वस्तू संग्रहालयाचे शासनाचे, त्यांनी याचं लावलेलं आहे आणि वाड्याची जी माहिती आहे त्या बोर्डावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। पुरातत्व संग्रहालयानं लखुजीराव जाधव यांच्या वाड्याचं राजवाड्याची जी काय माहिती आहे ते आपण पॉज करून या ठिकाणी आपण वाचू शकता। सदर राजवाड्यातला नगरखाना, सदर महल, जिजाऊ जन्म खोली, तळघर इत्यादी वस्तू आजही शाबित आहेत। त्या आता आपण यामध्ये जाऊन पाहणार आहोत। आणि यानंतर आपण या वाड्यामध्ये प्रवेश करणार आहोत। माझ्या पाठीमागे जो दिसतोय तो वाड्याचा प्रवेशद्वार आहे। यामधूनच वाड्यातून आपण प्रवेश करतो आणि या बाजूला वाडा आहे। हा जो वाडा आहे आता सध्या एकच मजला आपल्याला दिसतोय। वर जिजाऊंचं जन्मस्थान जे आहे ते वरती आहे आणि एक खाली हा भुयारामधून आपण खाली जातो तळघर या ठिकाणी आहे। हे जे आहे आता सध्या फक्त तळघर अस्तित्वात आहे। आपण त्या तळघरामध्ये पण जाणार आहोत। हा वाडा जवळजवळ 4 मजली उंच होता। इकडे आपल्याला पाठीमागच्या जे काय प्रवेशद्वार आहे त्याच्यावरून लक्षात येईल, परंतु आता अस्तित्वात असलेला हा वाडा फक्त तळघर अस्तित्वात आहे किंवा शाबित आहे, तेही दुरुस्ती डागडुजी करून बाकीचा सर्व भाग या ठिकाणी आपल्याला हे झालेला दिसेल। आणि पलीकडच्या ज्या बाजूला आहे तिकडे सदर म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सोडवायचे म्हणजे सरदार बसणे वगैरे किंवा जे काय आपल्याला आहे ते सदर जे आहे तो पलीकडच्या बाजूला आहे। बैठकीची जागा म्हणतो आपण त्याला। ते आपण आता चला वरती जाऊया। चला बोला ना।
त्या बाजूला आपण बघू शकतो जे जन्म ठिकाण आहे, जिजाऊंचं जन्मस्थान जे आहे ते जन्मस्थळाची जी काय खोली आहे ती अस्तित्वात आहे आणि इकडचं जे काय सरदार बैठकची जी जागा आहे ती या वाड्याची शाबित आहे. बाकी हे जे खाली आपण बघतो हा तळघराचा भाग आहे. ही जी तटबंदी आपल्याला दिसत आहे ही शाबित आहे पूर्ण वाड्याच्या सगळ्या बाजूनं. आणि हे जे आहे हे आपल्याला हे तळघर दिसते, तळघरच्या वरचा वाड्याचा भाग संपूर्ण गेलेला आहे. आणि हे जे आहे हे जिजाऊंचं जन्मस्थळाचा मागच्या बाजूचा भाग आहे. पलीकडचा एक सरदार बैठकीची एक हे शाबित आहे. वाड्याचं हे आता तळघर वरचं जे आहे ते आपण बघितलेलं आहे. आता तळघरामध्ये जाऊन बघूया आपण. तळघर शाबित आहे. गोष्टी आहेत ते ठेवण्यासाठी तळघराचा वापर करायचा. युद्ध काळामध्ये करण्यासाठी सुद्धा या तळघराचा वापर केला जायचा. तळघरामधल्या जे काय आहे ते आपल्याला दिसते. तळघरामध्ये प्रकाश येण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे जे काय झरोके सोडलेले हे दिसत आहेत. आणि तळघरांचा सगळ्या बाजूंचा जो भाग आहे तो शाबित आहे. धान्याचा कोठार, शस्त्रागार, तळघरामध्ये विविध खोल्या आहेत. आणि वरती जायला बाहेर निघायला रस्त्याचा हे आहे. पाठीमागे दिसतो आपल्याला हा दरबार महल आहे. पलीकडचा वाड्याचा भाग आहे आणि हा दरबार या ठिकाणी जहागिरीचा लखुजी राजे जाधव यांच्या जहागिरीचा दरबार या ठिकाणी भरायचा. त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतंय उंच आहे. खाली जो आहे जे गाऱ्हाणे घेऊन येणारे आहेत जहागिरीतले किंवा सरदार किंवा जे गाऱ्हाणे घेऊन येणार आहेत ते समोर रांगेकडे आपलं घराणं मांडून बाजूला जे काय देशमुख पाटील की जे काय गावचे वतनदार वगैरे आहेत जी व्यवस्था आहे ती व्यवस्था वरच्या बाजूला न्याय करणारी व्यवस्थेवर बसणार. आणि जे काही जहागिरीतले आम जनता आहे ती आम जनता या दरबार हॉलच्या जवळ येऊन आपलं घराणं किंवा आपले प्रश्न घेऊन या ठिकाणी येते. हेलो गाइस, हम आए छत्रपति शिवाजी महाराज राजवाड़ा इधर. हेलो गाइस, भाई को फॉलो करो, सबको शेअर करो. याची तटबंदीचा जो भाग आहे तटबंदीच्या मागचा जो दरवाजा आहे हा या बाजूने आहे. म्हणजे वाड्याच्या मागच्या बाजूला जाण्यासाठीचा जो दरवाजा म्हणून आहे तो या बाजूला आपल्याला बघायला मिळतो. चोरी के पीछे मत बोलना, जीजा माता तलवारी मार देगी तेरे. मैंने उस पर दूसरा भी खाया. टेबल के नीचे बैठा नवीन आहे का?
भविष्यामध्ये जिजाऊ सृष्टीवर हे प्रकल्प उभा राहत आहेत. त्या प्रकल्पाचे काम सध्या स्थितीमध्ये चालू आहे. जिजाऊ मंदिर व प्रबोधन कक्ष, प्रशासकीय भवन, सांस्कृतिक भवन, त्याच्यानंतर महिलाकरता प्रस्तावित निवास, या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वार, पार्किंग, जिजाऊ मंदिर आणि हे जे आहे हे गार्डन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. जिजाऊ सृष्टीचा हा परिसर अशा प्रकारचा असेल. आठवणी लोक नाही ना आपल्या भविष्यात ना पिढी आता नवीन जनरेशनमध्ये हा आहे गोष्टी. आमचं साडूला तुमच्यासारखे लगे त्यांचे असे विचार सत्यवान महाराज आपण प्रत्येकाने संकल्प घ्या. देहदान, नेत्रदान, वृक्षारोपण, प्रत्येकाने झाडं लावा, झाडावर प्रेम करा. झाडाखाली प्रेम करू नका तरुणांनो. शिवाजी राजाचा विचार डोक्यात ठेवा. वेळ कमी आहे कारण आम्ही कमी वेळात आमची सर्व बॉडी बस. रामपाल महाराज पाटील, नंतर पंकजपाल महाराज फुटे साहेब, सर्वांना जय जिजाऊ.